पुन्हा एकदा तुमच्या समोर मी इकडे आपण शेतात आल्यात, दुसरा काही विषय नाही. आणि आपले भाऊ पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. आपला टाइम भेटला का आम्ही काय पण करतो. आणि आम्हाला आजच टाइम भेटलाय. आम्ही आल्या शेतात, बघू आता आपल्याला बोरं वगैरे काय खायला भेटतात का, जाऊन शोधू. आणि एरिया बघा पूर्ण झाडं झुडपं पूर्ण इलाक्यामध्ये. आणि तुम्हाला हे बघा सूर्य या साईडला आहे. आणि तुम्हाला सगळीकडे बघायला भेटणारच आहे बघा, लाईटीचे खांब. माणूस नसेल तरी लाईटीचे खांब असलेच पाहिजे. आणि आम्ही असा विचार केला, चला आता फिरूया कुठेतरी. आम्ही एक ठिकाणी जाऊन आलो आणि आता दुसऱ्या ठिकाणी चालल्यात. इकडे पहिला असं आंब्याचं झाड आहे बघा, आंब्याचं झाड आहे. याला मोहर आलाय. आंबे एकदम डेंजर लागतात, पण आम्ही त्याचे आंबे खात नाही आणि ते डेंजर लागतात. हे बघा सूर्य बघा आणि इलाका बघा. अरे इकडे आलो का म्हणजे विषयच नाही. आणि तुम्हाला आवाज ऐकायला येईल बघा, पक्ष्यांचा, किड्यांचा आणि माझा. व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे. हो इकडे चांगले. आणि जरा सूर्य पण ह्या साईडला आहे ना, व्हिडिओ अजून छान दिसणार. मी छान नाही दिसणार पण व्हिडिओ छान दिसणार. हे बघा ही जांबूच झाड आहे. ह्याला जांबू आली आणि संपली तरी आमच्या शेतात यायचा आता पत्ता नाही. आता मी शेतात आलोय सांगायला गेलो तरी पण खूप दिवसानंतर आलाय. आणि बघा इकडे जरा पॅक करून ठेवले. हे पॅक करायला लागते. नाही बघा रोजची वगैरे झाडं लावली होती. आता आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बोरीचं झाड आहे इकडे, आतमध्ये जाऊन दाखवतो. हे जरा बाजूला काढतो, आतमध्ये जातो, तुम्ही बघा. हे बघा झेंडू सुकल्यात बघा कशी. पाऊस संपला, झेंडू पण संपले. आणि हे बघा काय यावर्षी काय हालत बघा. हे बघा हे सगळं भात, हे बघा रुजले. हे बघा आता हे जर परत लावलं बघा तरी परत होईल. हे बघा अख्ख्या शेताला असंच पडलंय, भात सगळं खराब यावेळेस. आणि हे बघा आपले भाऊ हातात पॉवर बँक घेऊन, मोबाईल घेऊन चालले. दाखवते हा स्वतःच काय झालं त्याला. 1 मिनिटानंतर सांगतो मी चालू आहे. मी चालू बघा आयफोनची मनमानी चालू आहे. एक मिनिटात मी स्वतः चालवून सांगते. हे बघा काय चाललंय. झालं त्याचं 1 मिनिट झाला भाई. त्याचा काय चाललं त्यालाच पाहिजे. सांगतो 1 मिनिटात मी चालू होणार बाबा. माझी हिमतीवर मी चालू होणार. तुम्ही मला चालू नाही करू शकत. विषय तो आहे. आणि हे बघा पहिलंच बोर भेटलंय पण त्याला किडीने खाले. बघू दुसरं भेटते का. आणि थलपलं सगळी पडल्यात, सगळी पडून घेत नाही. आपला भात सगळं जोडायचं तसंच बाकी आहे, कारण की नुकसान भरपूर झालेलं आहे आपलं. आणि भाऊचा आपला ब्लॉग चालू झाला आहे बघा. हे बघा इथे ब्लॉग चालू आहे. भाई पॉवर बँक घेऊन आलाय. विषयच नाही भाईची चार्जिंग संपली मोबाईलची. आणि बघा बोरं झालेली मिळत नाही, पण हे बघा इकडे दिसतात एकदम खतरनाक. आम्ही आल्यात बोरं खायला. पण हे बघा भाईने चला सांगितलं. आता आपल्याला हे पण इकडे बोर भेटले. हे बघा इथे बोर आहेत, पण आम्ही सध्या ही बोरं नाही खाणार मिळत. आम्ही दुसरी बोरं खायला चालू. ही सध्या बोरं कच्ची आहेत. हे बघा. आणि जरा माफ करा तुम्हाला जर असं ते मी श्वास घेतोय तर तुम्हाला आवाज येत असेल तर, कारण की बाई सर्दी झाले. आणि आम्ही बोरं खायला आलेत बघा. हे बघा इकडे बोरं आहेत, पण आता ती काय एवढी पिकलेली मिळत नाही. तुम्ही दुसऱ्या बोरीवर जाऊन बघतो पिकल्यात भेटतात का. हे बघा. आणि एरिया बघा. अरे इकडे आलो का 1 नंबर वाटते. सनसेट अजून चालू आहे. आणि हे बघा काय खालं ना. ते बघ ते 2-3 भेटली तरी मस्त होतील. ती बघा ती बोऱ्यात ते आम्ही काढून बघतो. हे बघा इथे कुठे गेली रे. हा हे बघा इथे 2-3 पिकलेले दिसतात. हे जरा काढून बघतो मी कशीला भेटतात का नाही, कशी लागतात. कारण की आहेत. ही बोर तर मला आवडते पहिल्यापासून, पण ही जरा विषय हार्ड आहे हिचा. ही थोडी कच्चीच चांगली लागतात. पूर्ण पिकलेली अजून भारी नाही लागत. पिकलेली आहे ना ती बघा ती चांगली लागते. त्या साईडची आहे ती, तिकडे पण जातील आम्ही. आणि ही एक बोर होती, ह्याला चना बोर सांगतात, छोटीवाली. ती ट्रेनमध्ये वगैरे विकायला येतात ना, ती ही वाली आहे. हिला अजून फुलं झाली. ती बघा ही अजून झालेली मिळत नाही, पण ही पण मस्त लागतात. पण पिकल्यावरच, कच्ची वगैरे चांगली लागत. पण ही आहेत कच्ची थोडीफार चांगली लागतात. आता बघू काहीतरी भेटते का. आणि ती 2-3 दिसतात. ती बघा ती 2-3 काढून बघू, खाऊ आणि पुढच्या बोरीवर जाऊ. त्याकडे बघतो मी काय भेटते का. तुम्ही बघत राहा. अच्छा ते ना हे इथे आतमध्ये कुठलं आहे.
आता हे बघा इथे इकडे एक आहे, हे बघ पाडतो बघ कुठे पडते. हे बघा एक. चला आम्हाला 2-3 तर भेटली भाई, आलं तर काहीतरी फायदा झाला. अजून ह्या साईडला बघ कुठे दिसतात का, अजून कच्ची आहेत ही. 2-3 दिवसानंतर माझ्या ते पिकतील चांगल्या प्रकारे. पण हे जास्त वेळ नसतात. पिकल्यानंतर 1-2च चान्स भेटतात इकडे खाण्यासाठी, नंतर भेटत नाही, संपून जातात लगेच. एवढीच आहेत आता इथे तर काही दिसत नाही. 4-5 तरी भेटली तरी पण. अजून 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 ह्याच्यावरती कुठे पडलेलं नाही मिळत. हे बघा कच्चे आहेत, हे बघा. आता चाललो दुसऱ्या बोरीवरती. मी ऐकलेलं ती बोर जरा जास्त पिकले, मम्मीने सांगितलेलं की ती बोरीला जास्त बोरं पिकल्यात, जाऊन तू बघू शकतो. आलोय आणि बघा कोंबडा. त्याला कोंबडा सांगतात, आता तुमच्या भाषेत काय माहिती नाही. ही ॲपल बोर आहे आणि ह्या बोरीची बोरं मोठी मोठी असतात आणि ती ॲपल सारख्या शेपमध्ये असतात. आता सीन असा आहे की इकडे बोरं अजून पिकलेली नाही मिळत नीट. काय भेटणार बोरीची काय माहिती. हे बघा ही पण कच्ची आहेत, कच्ची आहेत रे, कच्ची आहेत. ही ॲपल बोर आहे आमच्याकडे, ती चना बोर तिकडे आहे आणि ही आमची माझी स्पेशल बोर आहे. आणि ही बघा ही दुसरी एक बोरीचं झाड आहे, ह्याची बोरं भेटणार इकडे खायला. बघा तुम्हाला बोललो ना इकडे बोरं भेटणार, आणि ह्याची बोरं अशीच असतात. ही बघा ही बोरं तुम्हाला अशीच भेटणार. तुम्हाला असं वाटेल की हे असं वेगळं कसं काय, हे पिकलेलं आहे पूर्ण. हे तुम्हाला अशीच बोरं भेटणार. ही बघा ह्याची बोरं अशीच, हे बघा हिची बोरं अशीच असतात आणि ही बोरं मस्त लागतात गोड. हे बघा ही बघा आहेत बघ खाली, ही अशीच खाली पडली. जी पिकली असतात ना ती खाली पडतात, नाही तर खाली नाही पडत. ही बघा, हे बघा एकदम सुंदर. आणि ह्या बोरची बोरं एक नंबर लागतात, गोड पिकलेली. त्याची कच्ची बोरं तशी पण पडत पण नाही खाली. ह्या बोरची खासियत आहे, जिथपर्यंत बोर पिकत नाही तिथपर्यंत ती खाली पडत नाही. आणि जी खाली जी पडली ती सगळी पिकलेली आहेत आणि बोरं गोडच लागतात. हे बघा हे पण पिकलेलं आहे, त्याशिवाय ही बोरं पडतच नाही खाली. जेवढी पण पडल्यात ना सगळी गोडच लागणार आहेत. हे बघा, आणि ही जी बी आहे ना, बी पण एकदम टेस्टी लागते. तोंडाच्या आतमध्ये ठेवून चोगलली ना ते चॉकलेट सारखी लागतात. बी अशी विचलत नाही, पण सांगतो तुम्हाला. तुम्ही सांगितलं बोरीचं बी कशी विचलायला लागली, तुमचा भरोसा मिळत नाही बाबा. म्हणून तर सांगितलं बाबा. आणि बोरं लागतात चांगली खरं तर. आणि हा व्लॉग तुम्हाला कधी बघायला भेटेल याची गॅरंटी मिळत नाही. परत एकदा सांगतो, ही बोरं संपल्यानंतर बघायला भेटू शकतो. त्यामुळे सांगू नका की आम्हाला बोरं पाहिजेत, आता सांगतो. आणि बोरं आता पिकायला लागल्यात, बोरं पिकून झाली संपून झाली का मग तुम्हाला ही बोरांचा ब्लॉग येणार आहे. खासियत आमची तीच आहे की तुम्हाला ब्लॉग खूप लेट भेटतो आणि थेट भेटतो. पण हा बघा बघा किती आहेत बघा, इकडेच पडलेली. आणि फ्रेश बोर तुम्हाला ह्याची लगेच समजून येतील कोणत्या कोणती नाही ती. हे बघा आम्ही आल्यात बोरं खातो. अजून इकडे अजून बोरी झाड आहेत, जाऊन तिकडे चेक करतो. चान्स भेटला जायला तिकडे जाऊन बघतो. इकडे गोड पण बोर आहे, त्याची बोरं कच्ची बोरं चांगली लागतात. आता मी जे बोलतो त्याच्यावर काय कमेंट करू नका, कारण की मी बोर खाल्ला आहे, त्याची बिमारी तोंडात आहे, त्यामुळे समजून घ्या रे बाबा. आणि बोरं खातो, तुम्ही पण एन्जॉय करा. तोंडाला पाणी आलं असेल तर भाई सॉरी. मी आता खातो ही. चला पुढचं तुम्हाला दाखवतो. त्या बोरं खातो. फिरता फिरता बोरं खाता खाता आम्हाला बघा काय भेटला. सन बोरं. हे बघा, हे ट्राय कर. आम्ही मोठं बोरे खाल्ले ते सनबोर खातो. हे बघा इथे अजून आहेत. हे बघा
बरं झालं ना पहिला दिसलं. किती खायला जायचो आपण. पहिला आम्ही जाम फिरायचे इथे, तुम्हाला माहित नसेल पण पहिला आम्ही पूर्ण इलाका साफसूफ करून टाकायचे खाण्यासाठी. आणि आम्ही जाम खायचे. उसाडगिरी मधले सुद्धा त्याच्या मधले सुद्धा मधलं जांभलं जांभळा आम्ही चिंबोऱ्या पकडायचे इकडे, भुजून खायचे तिकडेच, मेणबत्त्या घेऊन जायचे आम्ही चिंबोऱ्या खायला. आता पण जातील पण आता सध्या रुको भाई सबर करो, हमको कंटेंट मांगता है उधर हम जाएंगे. तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आणि ती चिंबोऱ्या आम्ही खाणार. पण यावरची काय नाही, सगळं पुढच्या वर्षी. कारण की पाऊस पडला, संपला आणि सगळं झालं. आता सगळं गेलं. आता आम्हाला जरा हे खाऊ द्या, मी खातो. दुसरं काय नाही, फक्त एवढंच हे खाण्याचं तुमचा तोंड थोडंसं चेंज होणार. बोर खाल्यावर गोड होणार, हे खाल्यावर थोडं चेंज होणार. आज एक खादीचं झाड, त्याची तुम्हाला स्टोरी सांगतो. हे झाड पहिलं असं नव्हतं, हे पहिलं असं होतं. जशी जशी वर्ष वाढली तशी असं 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 आता इथपर्यंत आलंय. जर तुम्ही पावसाळ्यात बघितलं तर हे इतक्या खाली येते, उन्हात झाला का परत एवढं जाते. ह्याचं काय झालं त्यालाच माहिती. पूर्ण इलाका त्याने घेतला आहे. पावसाळ्यात जातील तुम्ही आता, तो पुढचा तो गाभारा आहे ना, तर असं एवढा खाली येतो. पुढचा जो मेन आहे ना, हे इतक्या खाली येते. हे असं इतकं असं वागते, असं असं जाते, असं होते. पण जसं पावसाळ्यात जाईल तसं ते हळूहळू असं असं वरपर्यंत जाते. का आता ह्या सीझनला त्याला आता ते फळ येणार, खायला भेटणार नाही. फक्त का आता वर जाते, पावसाळ्यात एवढं खाली येते पण ते खाऊ नाही शकत. का तर ते खालची असते आणि पाऊस पडलेला असतो. पाऊस पडल्यानंतर आपण काय खाणार, काहीच नाही खाऊ शकत. आणि ह्याचं झाड इथे आहे एक, हे बघा. तुम्हाला थोडा काला काला जसं वाटेल आता, कारण की सूर्य खाली चाललाय आणि आपण इथे आहेत. इथे आपण आल्यात खरे, पण एक प्रॉब्लेम झाला. सुकले, सगळे सुकून गेले. हे बघा, काम फिट झालं आमचं. हे बघा, हे बघा, खराब झाले ते. थोडं लेट केलं आम्ही, थोडं लवकर आलं असतं काम झालं आमचं. हे बघा, पिकल्यात पण सुकलेली पण मस्त लागतील, पण बघून मोडण्या होत खायचं त्यांना. बघा, जांबू वगैरे काय नाही मिळत. आम्ही चुकीच्या सीझन आल्यात, पण आम्हाला बोरं खायला भेटली, बस झालं. कारण की असं बोरं वगैरे खायला भेटत नाही. ती इंग्लिश खायला भेटतात, ती खाण्यापेक्षा ही खाली बरी. जांबूची झाडं झाली आधी बघ, बघा रोपं जांबूची. आता आम्ही एक जर काढून विकलं तर आम्हाला ह्याचे 50 रुपये भेटले तरी काम फिट आहे आमचं. किती आहेत बघा, हे बघा, हे बघा, एवढ्या इलाक्यात दिसतात. हे बघा किती आहेत, हे बघा. अरे बापरे, अरे बापरे, जाम आहेत. आम्ही एक एक कुंडीत जर काढून लावली, कुंडीची कॉस्ट 20 रुपये, मेहनत आमची 20 रुपये, झाड फुकट. 50 रुपये विकले तर 10 रुपये प्रॉफिट. काही विषयच नाही. 100 विकले तर 100 रुपये खिशात. आणि हे जर 100 रुपयाला विकले तर तुम्ही विचार करा किती खिशात ते. पण आम्हाला टाइम नाही मिळत, आम्ही नाही करणार आहे. आता हे बघा, आम्ही हा इलाक्यात बोराची झाडं आहेत ती बघितली, चेक केली, पण पिकले नाही मिळत. आणि चंदा मामा, हे बघा, हे बघा चंदा मामा आपले आता आलं एवढ्या लवकर. आणि बघूला, बघूला, बघला, हा बघा, बघला गेला तो बघा. तुम्ही चंदा मामा बघा, चंदा मामा, चंदा मामा, हे बघा चंदा मामा. बस चंदा मामा बघितला. आता सूर्य पण चालाय खाली. हे बघा कसं वाटते भाई, खतरनाक ना. हे बघा, विषयच नाही मिळत. आणि आम्ही शेंगा खाऊन बघितला, किडक्या निघाल्या भरपूर, पण 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 काय टेस्ट लागतो वा भाई, गोड लागतात अशा. म्हणजे एकदम फ्रेश झाडाचे काढून खाणार आणि गोड लागणार, किती मस्त वाटते. हे बघा, एकदम भारी. हे बघा इकडे आहेत. हा एक माड आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. ह्याला फळं येत नाही, ह्याला पण फळं येत नाही. हा इकलोत आहे, त्याला फळं येतात, बस दुसरं काय नाही. आणि हे बघा, बायच्या फोटोशूट चालू आहे. बाय शूट बघा कसं केला, खतरनाक. मला विषयच नाही मिळत. हे बघा, हे बघा, विषयच नाही मिळत. बघितलं हा, फोटोग्राफर भाई, विषयच नाही मिळत. तुम्ही काय बोलू नका त्याच्या पुढे. आणि आपण आले शेतात, बोरं खाली, दुसरं काहीच नाही केलं. ते बोरं एक खालं, मी 2 खाल्ले, त्याने 1 खाला. आणि बोरं खाली ह्याच्यावरती आम्ही स्टार्टिंग बोरं आम्ही खाल्यात. दुसरं कोणी आता येऊन खाणार असेल तर भाई भेटतील का माहीत नाही. पण पुढे एक बोराची जाऊन चेक करतो आम्ही आणि निघतो, कारण की अंधार पडत चाललाय. आणि ताज्या खबरीनुसार इकडे खूप काही असं फिरताना असं सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्याच्यामुळे मी नाव नाही घेणार.
पण आहेत गोष्टी ज्या इथे फिरतात. तर त्या फिरण्याच्या आधी आम्ही इकडे फिरून जातो बस, दुसरं काय नाही. आणि हे बघा आपलं उर्वरित आहे, हे झोडायचं अजून बाकी आहे. कोणाला जर इच्छा असेल मेहनत करायची तर भाई प्लीज या आणि ते झोडून द्या भाई. तुमची पावशेरचा खर्च मी करेन, काय असेल तो येण्याचा खर्च तुम्ही बघून घ्या. मी येऊन फक्त मजा करून द्या, ते झोडून द्या बस, दुसरं काय नाही. आणि आम्ही जातो पुढच्या. हा वाटलं तुमच्या डीजे करेन वाटलं, पण ते झोडून द्या बाबा. एक दिवसात काम करून द्या. पण हा ते भाई तुम्ही 4 दिवस लावतील डीजे लावतील सांगितलं, मी कोंबड्या मारून खातो की लोकांच्या, आमच्या कशावर बसायचं ते. असं काय करू नका बाय. टाईम भेटला तर मला लगेच कॉन्टॅक्ट करा, या ते आणि जोडून द्या. आता निघतो, आमचा गेट लावतो आणि पुढे बोरात का बघतो. हा बघत राहा. आणि मी ज्या इलाक्यात चालले भाई, सॉरी खाली बघितलं नाही भाई, माझी चुकी आहे बघा भाई, खाली बघा. हे भाई भाई कुत्रे आले तिकडे, कुत्ता आहे कुत्ता, कुत्ता नाही बोलना मेरे को, गुस्सा आता है. हे बघा टनाना टनाना पोहा काय करायचं करा बस, विषयच नाही मिळत. फक्त एवढंच की विहिरीचे काही अवशेष उरल्यात, विहीर सगळी गेली आतमध्ये, दुसरं काहीच नाही. हे झाड पहिलं बाहेर होतं, हे आता आतमध्ये गेलंय, एवढाच फरक आहे फक्त याच्यामध्ये, दुसरं काहीच मिळत नाही. इथे काहीतरी आता कासव का काहीतरी होता, तो गेला आतमध्ये, दुसऱ्या इकडे काहीच दिसत नाही मिळत. मध्ये गेलं तर डायरेक्ट खोल बस बस, जसं काय नाही. इकडे जा तुम्हाला नॉर्मल भेटणार, मध्ये गेला पटकन असं खोल जाणार, दुसऱ्या इकडे काहीच मिळत नाही. बघा भाई विषयच नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही ट्राय करू शकतात, बाहेर निघायला चान्सच नाही. का तर हे इकडे स्लिपरी आहे, तुम्ही घसणार नाही याच्यावरतून. तुम्हाला वाटेल वा मस्त मी पाय टाकून चढणार. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ह्याच्यात हे सगळे काटे आहेत त्याच्यामध्ये, असे गोल 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 गोल. हे झाडं बघतात, ह्यांची कृपा. आणि सांगते गोल गोल कसे काय आहेत ते, हे पाणी फुल होता, हे काटे ह्याच्यात पडतात, पाणी सुकतो, ते काटे कॉर्नरला असे अडकून राहतात. खोटं वाटतं ते बघा तिकडे अडकून आहेत, असे काटे असे पूर्ण आहेत. तर तुम्हाला इच्छा असेल तुमच्या हाताला काटे लावून घ्यायची किंवा पाण्यात उडी टाकायची तर भाई बिंदासमध्ये तुमच्या इकडे अवेलेबल आहेत. आणि इकडे पण बोर आहे, ती पण भाई अजून काय पिकलेली मिळत नाही बाबा. काय आम्ही जर आल्यात खायला तर काहीतरी द्या. आता विषय असा आहे की जिकडे जायचा रस्ता तिकडे कुठे दिसत नाही. दुसऱ्याकडून चेक करतो, बोरचे झाड तिकडे आहे, तर बघतो आहे का. माझ्यामध्ये कापलीच असं मला अनुभव काय येतो, असं वाटते आहे आणि असं पण वाटते कापलंय, जाऊन बघू तरी पण. आणि भाऊने टाळा केला, भाईने मोबाईल बंद केला. भाई जाम फास्टमध्ये भाई व्हिडिओ काढतो, भाईला रिटेक करायला लागतच नाही. विषय नाही भाऊचा, भाईने एकदा काढला म्हणजे विषय संपला. आणि भाई आम्ही फिरतात बघा कुठे कचऱ्यामध्ये, चान्स भेटा का काय पण करतो. आता जाऊन तिकडे बघू. आणि हा तिकडे अजून एक बुरी झाड आहे भाई, अजून दिसलं एक. हे बाय भाई भाई हे समोरचं, हा त्याला पण काय वाटत नाही, दिसत नाही. पण ठीक, मी चालतो, जरा कॅमेरा हालत असेल तर भाई बघतो मी पण नंतर. तुम्ही पण बघा कॅमेरा हल्ला तर जरा कमेंटमध्ये 1-2 शब्द सांगा भाई, कमेंट करा भाई, काहीतरी कमेंट करा. बोरं तर दिसतात बाबा, पिकलेले पण दिसले, पक्षी पण दिसले, पक्षी गेले उडून. पण खाली पडलं त्याच्यातून असं वाटत नाही की चांगली लागतं तसं. तरी पण एखाद असं ट्राय करून बघणार. आता आलोय तर टेस्ट बघूया कसा लागतो. पहिला भाऊ खाणार, तुम्ही खा पहिला, टेस्ट सांगा मला कसं आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मग खाणार आहे. मी घेतलं पण खाल्लं नाही, पहिला भाऊने खाऊन दिलं मग मी खाणार. हे बघा कसं वाटते ना, सध्या कोण कसं खाऊन काहीतरी खाऊन दाखवते जे तुम्हाला आवडते, भारी वाटते ना. हे बघा बघा हां बघा, हा हा गोड. पण एकच सांगणार, कच्चं खाऊ नका, पिकलेच खा. काही जणांची बोर कच्ची गोड लागतात, पण मोस्टली तुम्ही पिकलेच खा. बघा अजून आहेत, उठून खातो. बोरं दाखवतो मला किती पडल्या ती. मी सगळी नाही खाणार आहे, मी 1-2 त्याचे निवडून खाईन बाबा, मी डेंजर माणूस आहे. हे बघा नुसता तोंडाला पाण्याचं पाणी बोराशी बघितल्यावर. मग कायची इच्छा, मला सर्दी झाली, खोकला पण झाला, तर मी जास्त खाणार नाही. खायला पाहिजेच पण बघा किती
शूटिंग रुकणी नाही मग ते भाई. म्हणजे शूटिंग बाबा चालू आहे बाबा. आम्ही खास दिवस निवडला आज शूटिंगसाठी. आणि हे बघा बोरं केळी भेटतात बघा, जाम आहे तिथे. भाई सगळ्यांना सांगतो बोरं सुद्धा खाय. अरे कुठे जातील कुठे खातील. घे घे आपले बघा किती आली. ह्यातली निवडणं खा बाबा. आवडतील ती घे न खा. डायरेक्ट खाऊ नका कधी पण. म्हणजे मी तर असं बघून खातो. तुम्ही असे डेंजर माणसं तुम्ही डायरेक्ट खातील. तुम्हाला आवडतं. आणि कसं डोळे साफ होतात ते डायरेक्ट खाल्यावर. त्यात काहीतरी असते असं. हे बघा हे जरा जास्त पिकले आणि खाली पण भरपूर पडलेत. अजून पडलं ताजं ताजं. पण कच्चं आहे बाबा, हे नाही खाऊ शकत. बघा पण हे खाणं सेहत के लिए हानिकारक आहे भाई. चला तिकडे चान्स भेटो बघू. दिसते मला झाड. गेल्यावर बघू तुम्हाला दाखवतो. आम्ही ती जाऊन बोर शोधली. तिथे आहे ती बोर. तिथे 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 आम्ही ती जाऊन शोधली. पण तिला बोर आहेत ना ती अजून कच्चे आहेत. छोटे छोटे आहेत ना कच्चे आहेत. तर तुम्हाला दाखवली ती बोर कच्चं खा तुम्ही. जे मी तुम्हाला दाखवलं ह्या बोरीचं ना तुम्ही कच्चं खालं ना ते एकदम खतरनाक लागते. गोड लागतं. आणि ती जास्त किडत पण नाही. त्याला किड जास्त लागत नाही. कशाला काय ते माहिती नाही. पण गोड पण लागतात आणि चांगले आहेत. आणि ही आता आहे जी बोरी झाडं त्याच्यावर काय एवढं वाटत नाही. हे चिंचेचं आहे छोटंसं. आणि कुठे आपल्याला आता पक्षी वगैरे तर दिसला एक कोणीकडे पळाला तो तुम्हाला दाखवला असता. आणि हा एरिया आता आपण प्रस्थान करूया घरी जाण्यासाठी. कारण की सूर्यास्त झालेला आहे. म्हणजे सूर्यास्त काय ते झालंय ते सूर्य गेला खाली. आता आपण चालल्यात. आपण जाऊया घरच्या वाटेला. आणि आपल्या गाड्या तिकडे ठेवल्यात दोघांच्या. पण त्या गाड्या घेतो आणि जातो. आमच्या गाड्या 2-2 चाकांच्या आहेत. बघायचं तुम्हाला दाखवतो पुढे. नाही आता दाखवतो. हे बघा गाड्या आहे बघा. हे बघा गाड्या 2 चाकी गाड्या आहेत. आम्ही गाड्या घेऊन चाललो. आणि पोचतो आता आम्ही थेट घरी. ह्याच्या आधी तुम्हाला एक दुसरा ब्लॉग बघायला भेटला का नाही ते मी नाही अनुभव करू शकत. तुम्हाला सांगू पण नाही शकत. पण मी पक्षी दाखवत पक्षी उडतात वरती. हे बघा ह्याला सांगतात पानकावली. हे बघा कुठे गेलं हे बघा. आणि हे चंदामामा तुम्हाला दाखवला पहिलाच मी. चला टाटा बाय बाय. ब्लॉग बघा कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नाही तर मला पर्सनली मी डायरेक्ट सांगू शकतात. तुम्हाला माहिती आहे मला कॉन्टॅक्ट कसं करायचा तो. आणि बस तेवढाच. हानी होत आणि पाणी तेवढाच होता. आणि इकडे सनबर्डचं झाड मला अजून एक दिसलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन तुमचा एक व्हिडिओचा 1 मिनिट अजून वाढलेला आहे. विषयच नाही. पण मॅटर क्लोज भाई. ह्याला बोरच नाही मिळत रे. मेहनत करून आला माहिती. मी ब्लॉग थांबवला इकडे संपवायचा. हे बघा इथे बोरं एक पण नाही मिळत. एक सुद्धा नाही. अरे काय बाबा विषयच नाही. बघा काहीच नाही. कच्चं एक दिसतं. एक कच्चं दिसतं. एक पण आहे तर कच्चं दिसायला लागलं. आणि इथं बोरं कच्ची आहेत. पाहिजे तितकी कच्ची बोरं आहेत. अरे बाबा बाबा ब्लॉग माझा संपवायचा होता. राहिला तर. चला काय नाही. सगळ्यांना बाय बाय टाटा बाय बाय. काळजी घ्या. पुन्हा भेटू. टाटा बाय 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 बाय. ब्लॉग इकडे संपलेला आहे. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि 2026ची सुरुवातमध्ये तुम्हाला चांगले ब्लॉग बघायला भेटतील याची गॅरंटी मिळत नाही. पण तुम्ही बघा मजा करा. टाटा भाऊ. टाटा करा. भाऊने टाटा केलाय. बाय बाय केलाय. सबस्क्राईब करा पहिला. भाऊचं चॅनल तुम्हाला मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक. जाऊन चेकआउट करा. व्हिडिओ बघा. भाऊ जोडीलाच आहे. भाऊने पण खतरनाक व्हिडिओ बनवलाय. जाऊन नक्की बघा. टाटा बाय बाय.